या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सेटू किसान सभा कामगार युनियनच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम भेट इथं पूरग्रस्त शेतकरी पुनर्वसन आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतकऱ्यांची शेतजमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे। अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेत, जनावरांचे बळी गेलेत। या सर्वांना लवकरात लवकर मोबदला देऊन प्रति हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावेत। तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी हा अपुरा आहे आणि तो लवकरात लवकर पूर्णपणे देण्यात यावा अशा विविध मागणीसाठी कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट इथं शेतकऱ्यांसहित मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाडी आणल्या होत्या। जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर यावर मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिला। सारी ठेवूनिया माया बदलाने जमणार नाही या देशाचा शेतकरी कामगार उचलला त्याला दोन्ही तळ हातावर उचलला त्याला गेले रामाचे रंग तुला कधी फुलती राजा तुला गेले रामाचे रंग तुला गीत मनरत है अंधारी मुक्ति गीत मनरत है अंधारी मुक्ति गीत मनरत है अंधारी तोड़ मरदा तोड़ गीत कोई तोड़ माई तोड़ गीत अरे आवाज दो पूर्ण जनतेला सरकार मिळत पाहिजे पूर्ण शेतकऱ्यांना मदत मिळत पाहिजे महाराष्ट्रामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 100 वर्षात पडलं ना अशी अतिवृष्टी झाली। अनेक नद्यांना पूर आलं, लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले। शहरामध्ये अर्धवाडा भाग असेल, झोपडपट्टीचा भाग असेल, 5-5 फूट पाणी घुसलं आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे। काळ्या आईची सेवा करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी। तर सरकारने 7 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं, मी 31,628 कोटीचं पॅकेज देत आहे। महाराष्ट्र सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे। फक्त 6,500 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिलेले आहेत। बाकीच्या इथल्या स्कीममध्ये मला अजब वाटतं, 5,000 कोटी विमाचे सुद्धा या पॅकेजमध्ये धरावं।
शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल एक अक्षरही उल्लेख करायचा नाही. शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती 1.5-2 लाखाचं नुकसान झालं. कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले ते परत करू लागलेलं. पंजाबने दिलं, तामिळनाडूनं दिलं, महाराष्ट्र पुरोगामी राज्य, आणि यांना द्यायला काय अडचण होती. आणि या पॅकेजमध्ये पूर्वी जाहीर केलेले 2200 कोटी ते सुद्धा याच्यामध्ये धरले. म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे. शेतमजुराला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही. हे राज्य आहे का? म्हणून याचा फेरविचार करून प्रत्येक एकरी 50,000, मेलेल्या शेतकऱ्यांना 10 लाख आणि त्यांच्या घरातल्या एका माणसाला सरकारी नोकरी, शेतमजुराला 25,000, अशा पद्धतीनं एक नाविन्यपूर्ण मोर्चा आज सिटू किसान सभा आणि तो जनसंघटनेच्या वतीनं काढलेला आहे. तो शेतकऱ्याचा साथीदार आहे बैल. तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे. मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो. शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे. ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं, शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी 50,000 दर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची. आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला 25,000 रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे. हे जर नाही झालं, दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे. मास्तर, आता मुख्यमंत्री म्हणतात आहे की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होऊ देणार नाही. तुमचं काय मत आहे याच्यात? काळीच झालेले आहे. 6,500 कोटीमध्ये काय त्याला मिळणार आहे? पूर्वी 8,500 होतं, त्या ठिकाणी 17,000 दिलं. याच्याने काय होणार आहे? एकेका शेतकऱ्याला खरीपामध्ये 50, 60, 70,000 नुकसान झालेले आहे. तर बघा, सरकारने सांगावं मनरेगाखाली आम्ही 3 लाख रुपये मिळवून देऊ. आपण त्या मजुराचे पैसे वेळेवर मिळत नाही. मनरेगाचे हे 3 लाख रुपये कुठं मिळणार आपल्याला? नुसतं आकड्याचा खेळ चालू आहे. नुसतं ते फुगवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. जो पंजाबने धाडस दाखवलं, तामिळनाडूनं दाखवलं, केरळने दाखवलं, ते धाडस महाराष्ट्राने दाखवलं नाही. म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रचंड संतापलेला आहे. आता अनेक लोक अनेक पद्धतीनं आंदोलन करत आहेत. म्हणून माझी विनंती राहणार आहे, दिवाळी झाल्यानंतर लाखो शेतकऱ्याचा मोर्चा मंत्रालयावर जाऊया आणि सरकारला याची जाब विचारून शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीचं मला सांगा. साध्या शक्तीपीठ करता 85,000 कोटी खर्च करता, शक्तीपीठ करता. तर आता शेतकरी मेलेला आहे. 150 शेतकरी या अतिवृष्टीमध्ये मेलेले आहेत. त्यांना 4 लाख रुपये देऊन तुम्ही कोण पुस्तक भयानक चेष्टा. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरल डाइट, बिर्ला शक्ती, बांगर, जुवारी सिमेंट, डॉक्टर फिक्सेट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील. आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम, स्टील, मेटारोल स्टील, सर्व कंपनीचे सिमेंट, वॉटरप्रूफिंग लिक्विड, ॲस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ॲस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग, फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे. एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59.
8087 551679. आमचा पत्ता शाखा नंबर 1 P12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 MIDC अक्कलकोट रोड, आनंद तारा लॉन समोर सोलापूर.